महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असताना त्यांच्या हातात सगळं असताना दूध दराचा जो विषय होता दूध अनुदानाचा तो त्यांनी व्यवस्थित हाताळला नाही। तुम्ही आता 6 जुलैपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करायला निघाले, तर त्यावेळेस काय आपल्याकडे पैसे नव्हते का? की महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजयदादा विखे पाटील यांनी सुद्धा काही गोष्टी सिरियस घेतल्या नाही। मेन म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा पडचा फटका बसला तो कांद्यामुळे बसला। आपण सातत्याने सांगत होतो की बाबा हे कांद्याचं तुम्ही याच्यात परिस्थिती सुधारणा करा आणि त्याचा फटका बसेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असताना त्यांच्या हातात सगळं असताना दूध दराचा जो विषय होता दूध अनुदानाचा तो त्यांनी व्यवस्थित हाताळला नाही। त्यांनी जो तो व्यवस्थित हाताळला असता, त्याला जर त्यांनी प्रायोरिटी दिली असती तर तुम्हाला सांगतो ही जी पडझड झाली ही झाली नसती। आणि आता शासन ज्या पद्धतीने आता ॲक्टिव्ह झालं दुधाचं अनुदान द्यायला संदर्भामध्ये, मग तुम्ही आता जसं पडझड झाल्यावर ॲक्टिव्ह झालं तसं त्यावेळेस झाला असता। तुम्ही आज तर निर्णय घेतलाच ना शेवटी। तुम्ही आता 6 जुलैपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करायला निघाले, तर त्यावेळेस काय आपल्याकडे पैसे नव्हते का? परंतु याच्यामध्ये माझं स्वतःचं मत असं की महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजयदादा विखे पाटील यांनी सुद्धा काही गोष्टी सिरियस घेतल्या नाहीत। आम्ही काही गोष्टी त्यांना सांगायचा प्रयत्न केला, त्यांनी आमचं कधीही ऐकून घेतलं नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा तो फटका बसला असं आमचं मत आहे।